नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कुरमुऱ्यांपासून खूपच खमंग टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी 2 कप कुरमुरे घेते. तर इथे मी कपाने हे कुरमुरे मोजून घेतले. तुम्ही घरातली एखादी वाटी सेट करून तिने 2 वाटी कुरमुरे मोजून घेतले तरी चालेल. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे कुरमुरे भिजवून घ्यायचे आहेत. पाणी घातल्यानंतर कुरमुरे असे वरती तरंगायला लागतात, तर हे असे प्रेस करायचे म्हणजे ते पाण्यामध्ये छान भिजतील. असेच आपण हे कुरमुरे 10 मिनिटं पाण्यामध्ये ठेवून देऊया, म्हणजे अगदी सॉफ्ट होतील ते. तर इथे पहा 10 मिनिटानंतर कुरमुरे अगदी सॉफ्ट झालेत, हाताने सुद्धा असे कुस्करत आहेत. आता हे आपण काढून घेऊया. हाताने असे याच्यातलं सगळं पाणी पिळून काढायचं आणि हे कुरमुरे असे काढून घ्यायचे वेगळे. तर इथे मी सगळे कुरमुरे असे काढून घेतलेत, त्यातलं पाणी पिळून घेतलंय. आता हे आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला त्यामध्ये पुढचं साहित्य घालता येईल. आता इथे मी एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा सोलून घेतलाय. हा किसून घ्यायचा आहे. तर या कुरमुऱ्यांमध्येच हा बटाटा मी किसून घेते. बारीक किसणीने किसून घ्यायचा, म्हणजे याचा बारीक असा किस येईल. इथे मी सगळा बटाटा किसून घेतलाय. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातले. किसलेलं आलं घालायचं आहे. अर्धा इंच आलं मी किसून घेतलं. यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरं घालते. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे आता मी अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर ज्या कपाने आपण कुरमुरे मोजून घेतले त्यानेच मी इथे पाव कप तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे. यानंतर पाव कप इथे बेसन घातलं आहे. तर बेसनामुळे कुरमुऱ्यांना छान बाइंडिंग येईल आणि तांदळाच्या पिठामुळे रेसिपीला छान कुरकुरीतपणा येईल. आता हे सगळं आपण असं एकजीव करून घेऊया. जे आपण यामध्ये पिठं घातली आणि बटाट्याचा किस, कुरमुरे हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. सगळं मी हे असं मळून घेतलं आणि यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. कुरमुऱ्यामध्ये मॉइश्चर आहे. तसंच आपण यामध्ये कांदा घातला आहे, त्यालासुद्धा पाणी सुटतं. जर तुम्हाला हे जास्त सैलसर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी पाव कप तांदळाचं पीठ घालू शकता. तर हे असं मी मळून घेतलं आहे, एकत्र करून घेतलं आहे. आता हाताला तेल लावून घ्यायचं आणि असं थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत. तर इथे आता आपल्याला मेदूवड्याचा जो शेप असतो तो याला द्यायचा आहे. हातावर घेऊन असं चपट केलं मी आणि असा सेंटरला होल करून घेतला. पाहू शकता अगदी सहज तुम्ही याला शेप देऊ शकता. अगदी मस्त असे हे वडे तयार होतात. तर अशा प्रकारे हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी थोडेसे वडे तयार करून घेतलेत. आता हे वडे आपण फ्राय करूया. तर इथे वडे फ्राय करण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि यामध्ये वडे सोडायचे आहेत. इथे एका वेळेस मी 3 वडे सोडलेत. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण हे वडे उलटून घेऊया. मंद गॅसवरतीच हे वडे फ्राय करायचे, म्हणजे आतपर्यंत ते छान भाजले जातील आणि आतपर्यंत छान जाळीदार होतील. कुरमुऱ्यांमुळे हे वडे खूपच मस्त कुरकुरीत असे होतात. तर इथे मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आला आहे वड्यांना. याच्यातलं तेल असं निथळून आपण हे वडे काढून घेऊया.
आणि आता उरलेले वडेसुद्धा आपण असेच फ्राय करूया। अगदी झटपट होणारी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। तर इथे मी हे वडे फ्राय करून घेतलेत आणि मी शेंगदाण्याची चटणी आणि कांदा टोमॅटोच्या चटणीबरोबर हे सर्व केलेत आणि याची रेसिपी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहू शकता। याआधी मी ज्या रेसिपीज शेअर केल्यात त्याबरोबर मी चटण्यांच्या या रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहेत, तर ते व्हिडिओ पाहून तुम्ही या चटण्या बनवू शकता। तर हे मस्त असे कुरमुऱ्यांचे वडे तयार आहेत। अगदी झटपट होतात आणि चवीला अप्रतिम लागतात। मस्त कुरकुरीत होतात तांदळाच्या पिठामुळे आणि बेसनामुळे थोडासा सॉफ्टनेससुद्धा येतो त्याला। वरून क्रिस्पी, आतून थोडेसे सॉफ्ट असे हे वडे मस्त होतात, अगदी झटपट होतात आणि यामधलं साहित्यसुद्धा घरी उपलब्ध असेल असंच आहे। तर इथे मी एक वडा तुम्हाला तोडून दाखवते। तर इथे पाहू शकता आतपर्यंत मस्त असा जाळीदार वडा तयार झाला आहे, आतपर्यंत फ्राय झाला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।